चांदवड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा प्रांत कार्यालय येथे नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। सभेमध्ये तब्बल 65 विषयांवर 5 तास चर्चा करण्यात आली। यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने घनकचरा घोटाळा नावाच्या टोप्या परिधान करून नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला। गटनेते नगरसेवक संदीप उगले यांनी घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार व अतिक्रमण धारकांचे जप्त केलेले लोखंडी भंगार, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। यामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांनीही शिवसेना गटनेते संदीप उगले यांची बाजू मांडली आहे। नगराध्यक्ष वैभव बागुल व मुख्य अधिकारी दिनेश सिनारे यांना जाब विचारत दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे। साहेब ती जी यादी वाचताय ना तुम्ही, ती त्या फर्मने त्यांच्या अंडर जे कामं येतात ना त्या कर्मचाऱ्यांचं ईपीएफ भरल्याची ती यादी, त्याच्यात आपले पण पालिकेचे त्यात जे घनकचऱ्याला काम करताय ना ते कर्मचारी आणि त्या व्यतिरिक्त जे राहून गेलेले कर्मचारी त्यांनी वेळोवेळी त्या कर्मचाऱ्यांकडे ईपीएफचा अकाउंट ओपन करण्यासाठी डॉक्युमेंट मागितलं, परंतु अजूनपर्यंत कोणताही कामगार आपले पीएफ हे करण्यासाठी कागदपत्र देणार नाही असं कधीच होणार नाही। तुमच्याकडे प्रूफ आहे का? कर्मचाऱ्यांना बोलवा, तुम्ही आता 2ची सुट्टी झाली असेल बोलवा, कर्मचाऱ्यांना बोलवा, समोरासमोर विषय घेऊ ना। कागदी खेळ नका करू साहेब, हे कागदी घोडे नाही पाहिजे आणि कागदीला अजिबात महत्व नाही साहेब, खोटी माहिती। मेन मुद्दा असा आहे ग्राउंडवर काम करणारे, ग्राउंडवरचा विषय सांगा आणि बिल काढणारे लोक हे वेगळे, याचं स्पष्टीकरण द्या पाहिजे। जे अनोळखी नावं आज आम्हाला दिसत आहे ती कोण आहे? त्यांच्या नावावर आमची नगरपालिका तुम्हाला पैसे काढू देते ठेकेदाराला, ते लोक हे कोण नेमके? यादी तुम्ही दिली साहेब, हे सगळे माणसं आहे ना कामाला, त्यांचा आयडी कार्ड दिले कॉन्ट्रॅक्टरने त्यांना पीपीटी किट वगैरे काम करताना उभे करू शकता। मला मी सांगतोय तुम्ही वेळ घ्या आणि सविस्तर डिटेल द्या। 2 तास सध्या नाही, 2 दिवसात तुम्ही ठरवा। तुमच्या जागी 4 दिवस घ्या, मी तुम्हाला सांगतोय अजून मागून घ्या, पण डिटेल द्यावा लागेल। उत्तर द्या की मी तुम्हाला इतक्या दिवसात माहिती दिली, मला माहिती मी तुम्ही ऑन द स्पॉट सगळी माहिती देऊ शकत नाही, तर त्या प्रश्नाचं ते उत्तर एक डिटेल द्या। तुम्ही सभागृहात हे उत्तर द्या, तुम्हाला वाटतं तर तुम्ही 2 दिवसात माहिती दिली, मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकतो, नाही तर याच्यावर अडून बसत तुम्ही सांगा काय उत्तर द्यायचे प्रोसिजर आलं पाहिजे। यादी दिली त्याची किती आपली किती माझ्याकडे यादी आहे, एकदम क्लिअर सांगा तुम्ही एक दोषी आहे का? बेस्ट वे ते करा, तुम्हाला आता देता येत नसेल। दोषी म्हणजे काय? भ्रष्टाचार आहे साहेब, दोषी म्हणजे काय? तुम्ही एकदम आता एक त्यांचे उत्तर आहे बरोबर, तुम्ही त्यांना वाचा येत नाही, वाचा हे तुम्ही। दोषी म्हणजे काय? एवढे पैसे तुम्ही लूटमार चालू आहे, काय दोषी नाही तुम्ही लोक? तुम्ही त्यांना 51 का 52 जणांची पीएफ ची सर्टिफिकेट दाखवू शकाल का? मागून घेतो, मागून घ्याल ना, तुम्ही 51 जण हजर करू शकाल ना? कल्चरचे तुमच्याकडे जीएसटी बिल आहे कल्चरचे? ते पण मागून कल्चरचे GST तुम्ही मला का दिले नाही 2 महिन्यापासून? पेपर नाही, मी वेळोवेळी पत्र दिले तुम्हाला, का दिले नाही मला तुम्ही? साहेब एकदम साधा मुद्दा आहे, ज्या गोष्टीचे आपण पैसे देतोय त्याचं बिल मारायचा अधिकार आहे ना नगरपालिकेला। 20 लाख रुपये जर तुम्ही त्यांना आपलं बिल जमाच करावं लागतं, तुम्ही बिल कसं काय आपलं 1 लाख रुपये वार्षिक माहिती आहे का? त्याला बिलाला जोडून द्यावंच लागणार नाही, तरी केलेलं आहे का? बस बेस्ट वे ते सांगा। नाही पण उत्तर का असं देता बंधनकारक नाही म्हणून? असं उत्तर तुम्ही कसं देऊ शकता? एखादी वस्तू आपण जर घेतो त्यांनी काय साहेब तो कल्चरचा जर तिथं वापरच नाही होते, मग ते कळणार कसं? तो जर सांगतो मी तिथं कल्चर तयार करतो, असं कसं? तो काय एवढा तज्ञ माणूस आहे किंवा काय? पेप्टाइड नावाचं एन्झाइमचं कल्चर आहे किंवा सेल्युलोजला डायजेशन करायसाठी 20 रुपये लिटर रेट आहे त्याचा, 20 रुपये, 1300 रुपये घेऊन पैसे देताय त्याला, एक्सपोर्ट क्वांटिटी 20 रुपये घालून देतो मी तुम्हाला ड्रम मारून। तुम्ही सिरियस व्हा, तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका, अधिकाऱ्यांची
झालेला भ्रष्टाचाराला तुम्ही गावाच्या पाठीशी राहा. हा गावाचा विषय नाही. तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे त्यांना. अध्यक्ष बी एक आपल्या मिनिट ऐका. सोबत आहे, असं बोलू एक मिनिट ऐका. नका. अध्यक्षांनी प्रश्न विचारले पाहिजे त्यांना. अध्यक्ष, नाही. एक मिनिट ऐका सर. जानेवारी फेब्रुवारीचे बिल निघालेले. पाहिजे नाव नव्हतं नगरपालिकेमध्ये. अध्यक्ष साहेब आपल्या बरोबर असं नाही. पहिला मुद्दा हा आहे. तुम्ही एक मिनिट ऐका. भ्रष्टाचार झाला हे मान्य करा. घालताय. भ्रष्टाचार झाला हे मान्य करा. त्याच्यावर धनकचरा नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये हो. संबंधित अधिकारी त्या ठिकाणी काय असेल ते तुम्ही डिटेल्स घ्या, सर्व मागून घ्या, एक फाईल तयार करा. आणि ऐका, जर तुमचे जे पण प्रश्न आहेत ते पण आपण सिरियसली घेतोय. विषय काय आहे का? तुम्ही विचारा ना त्यांना. मी जे प्रश्न विचारतो ते उत्तर का नाही येत त्याच्याकडून मग? तुम्हाला तेच म्हणालो, तुमच्याकडे उत्तर नसतील, अर्धा माहिती असेल तुम्ही ती द्या. पूर्ण माहिती नसेल तर वेळ घ्या. त्याच्याशिवाय आपण काय करतोय, तुमचे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला असं नाही. आपण काय म्हणतो, त्या कमिटी दिली, त्या कमिटीचा एक अहवाल येईल. तुमच्या सगळ्या प्रश्नांना तिथे एकदम उत्तर येतील. ते आपण क्रॉस चेक करू. जो त्या अहवालामध्ये भ्रष्टाचार केला त्याचा येईल समोर. पण आता मी इथे बसून भ्रष्टाचार झाल्याचं शिक्का नाही मारू शकत. आपण आता डिबेट करतोय, तुमच्या प्रश्नांची उत्तरं ते देतात. त्याच्याने आपण समजा समाधानी नसेल तर त्याच्यावर ठरलं नसं की कमिटी प्रॉपर देऊ म्हणून. शासकीय कमिटी किती दिवसात मला हे देणार मला तुम्ही सांगा. प्रश्नांचे मला सांगा तुमचं संपलंय. अजून मुद्दे बाकी आहे. नाही, बरेच मुद्दे माझे. त्याच्याकरता मी तुम्हाला सुरुवातीला हे आता म्हटलं, बघा. तुम्ही मांडणार आहात का? याचा अप्रोच असा होता की एक प्रश्न मांडायचा, त्यांचं काय उत्तर येते रेकॉर्डला घ्या, हो. आणि पुढचा प्रश्न चालू. आम्हाला टाइमपास नाही हे करायचा. बघा, तुम्ही प्रॉपर उत्तर द्या. तुमच्याकडे उत्तर यांचं proper उत्तर नसेल, काही पण असं असू दे. सांगा. सगळं रेकॉर्डवर येतील आणि जिथे जो दोषी असेल आपण कारवाई 100% करू. सत्य आज तर बाहेर येत नाही ना लगेच. तुमच्या आरोपांना थोडा वेळ लागेल ना क्रॉस चेक करायला. की 11चे 11 प्रश्न रेकॉर्डला घ्या, Exactly. उत्तर रेकॉर्डला घ्या, मग समितीकडे. प्रॉपर व्हिडिओ रेकॉर्ड चालले सगळं. एसपराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.